आकाशवाणी औरंगाबाद. अपर्णा अध्यापक ठळक बातम्या देत आहे. छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात 19 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या 19 नक्षलवाद्यांपैकी 9 नक्षलवादी गेल्या आठवड्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असल्याचं समोर आलं आहे. सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यात सहभागी असलेल्या 9 जवानांपैकी 6 जवानांना चिंतलगुफा भागातून अटक करण्यात आली असल्याचं सुकमाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जितेंद्र शुक्ला यांनी म्हटलं आहे. सीआरपीएफ, कोब्रा आणि जिल्हा पोलीस दलानं संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. याचबरोबर इतर 12 संशयितांना देखील ताब्यात घेण्यात आल्याचं शुक्ला म्हणाले. देशातल्या शालेय शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक मोठे बदल केले असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. ते काल गुवाहाटी इथं मनुष्यबळ विकास मंत्रालयानं ईशान्य विभागासाठी आयोजित केलेल्या एका चर्चासत्राचं उद्घाटन करताना बोलत होते. राष्ट्रीय शिक्षण संशोधन प्रशिक्षण परिषद एनसीईआरटीनं 10 वर्षांपूर्वी प्रकाशित केलेल्या पुस्तकांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये याकरता जून महिन्यात त्यांची पुनर्परीक्षा घेण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या 2 वर्षात 50,000 हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षमता निर्माण करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवत पोटचाऱ्यांसह सिंचनाची अपूर्ण कामं प्राधान्यानं पूर्ण करून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते काल यवतमाळ इथं बोलत होते. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून सिंचन क्षमता वाढावी यासाठी नवीन धोरण तयार करण्यात येत असून यापुढे कालव्यांद्वारे सिंचन न करता बंद जलवाहिनीद्वारे सिंचनाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबईतल्या काही रेल्वे स्थानकांचं नाव बदलण्यास केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकाचं नाव आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं असेल, तर एल्फिस्टन रोड रेल्वे स्थानकाचं नाव आता प्रभादेवी असं करण्यात येणार आहे. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.